लग्नाच्या 26व्या वाढदिवसाच्या दिवशी गळफास लावून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना नगरमधून समोर आली होती. या प्रकरणातलं गूढ आता वाढत चाललं आहे. लग्नाच्या 26 वर्षानंतरही मूल होत नव्हतं, त्यामुळे हे दाम्पत्य नैराश्यात होतं. तसंच मागच्या 4 ते 5 वर्षांपासून त्यांना बेरोजगारीनेही ग्रासलं होतं. त्यामुळे त्यांनी गळफास लावून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी मंगळवारी जरीपाटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या मार्टिन नगरमध्ये राहणारे जरील उर्फ टोनी ऑस्कर मोनिकिम वय वर्ष 48 आणि त्यांची पत्नी ॲनी जरील मोनिकिप वय वर्ष 45 यांच्या लग्नाचा 28वा वाढदिवस होता. त्यामुळे 2 दिवस त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. सगळे नातेवाईक आणि ओळखीच्यांना त्यांनी पार्टीला बोलवलं होतं. मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर दोघेही झोपायला गेले. यानंतर खोलीमध्ये पहिले ऑनीने गळफास लावून घेतला. यानंतर जेरीलने पत्नीचा मृतदेह खाली आणला आणि त्यावर फुलं वाहिली. मग स्वतः जेरीलने गळफास लावून घेतला. मोनकिप यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार लग्नाला 26 वर्ष होऊनही मूल होत नसल्यामुळे दोघेही नैराश्यात होते. जेरील एका हॉटेलमध्ये शेफ होता, पण त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे तो 4 वर्षे बेरोजगार होता. नव्या नोकरीसाठी त्याने प्रयत्न केले, पण त्याला काम मिळालं नाही. गळफास लावण्याआधी या दाम्पत्याने व्हिडिओ बनवला. या व्हिडिओचं स्टेटस त्यांनी व्हॉट्सअपलाही ठेवलं. तसंच त्यांनी काही नातेवाईकांनाही हा व्हिडिओ पाठवला. नातेवाईकांनी सकाळी उठल्यानंतर हा व्हिडिओ बघितला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर नातेवाईक दाम्पत्याच्या घरी गेले आणि त्यांना धक्काच बसला. पोलिसांना सुरुवातीच्या तपासात घरात एक नोट मिळाली. तसंच त्यांनी व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. या व्हिडिओमध्ये मोनकिप दाम्पत्याने अंत्यसंस्कारासाठी 75,000 रुपये ठेवले आहेत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही, असं नातेवाईकांना सांगितलं. पण हे 75,000 रुपये नेमके कुठे ठेवले आहेत हे मात्र कुणालाही माहिती नाही. त्यामुळे 75,000मुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.